कोण आहेत संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही. संजय राऊत यांच्या टीकेला सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं प्रत्युत्तर. संजय राऊत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्यावरती असली भाषेमध्ये टीका केली. कोण संजय राऊत? शिवसेनेचे नेते आहेत, खासदार आहेत ते. कोण संजय राऊत? राज्यसभेवर मी त्यांना ओळखत नाही. कोण संजय राऊत? शिवसेनेचे नेते आहेत, खासदार आहेत ते. कोण संजय राऊत? राज्यसभेवर मी त्यांना ओळखत नाही. देवेंद्र फडणवीसांचं मंत्रिमंडळ आहे की चंबळची लुटारू टोळी? खासदार संजय राऊत यांची मंत्री जयकुमार गोरेंवरती जहरी टीका. गोरेंबाबतच्या जुन्या बातमीचा फोटो एक्सवरती पोस्ट करत त्यांनी टीका केली आहे. जयकुमार गोरेंच्या टीकेचा संजय राऊतांनी देखील समाचार घेतला. गोरेंनी माझ्या आसपासही येऊ नये, त्यांनी मला ओळखू नये, नाहीतर ते अडचणीत येतील. संजय राऊत यांचं टीकास्त्र. मला ओळखत नाही असं ते म्हणतात. संजय राऊत कोण आहे? चांगलं आहे, त्यांनी माझ्या आसपास पण फिरू नये, त्रास होईल त्यांना. बरं का, त्यांनी मला ओळखू पण नाही. जर त्यांनी कोणी ओळखायचा प्रयत्न केला तर ते अडचणीत येतील. देशाचे पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री संसदेमध्ये दिसत नाहीत. आज संसदेमध्ये आम्ही अमित शहा यांचा राजीनामा मागणार असल्याची संजय राऊत यांची माहिती. संसदेच्या सभागृहात यायला घाबरतात. त्यांना देशाच्या गृहमंत्री पदावर राहण्याचा अधिकार खरोखर आहे का, याचं आत्मचिंतन आता भाजपच्या खासदारांनी आणि भाजपच्या इतर पुढाऱ्यांनी करायला पाहिजे. आज आम्ही पुन्हा त्यांना बोलवण्याचा प्रयत्न करू आणि अमित शहांचा राजीनामा मागण्याचा जो आमचा उपक्रम आहे तो चालूच राहील. सरकारने कर्जमाफी करताच शेतकरी पुत्रानं तब्बल 10 महिन्यांच्या नंतर पायात चप्पल घातली आहे. कर्जमाफी मिळाल्याशिवाय चप्पल घालणार नाही. शेतकरी नेते संजय पाटील दुधगावकर यांनी शपथ घेतली होती. धाराशिवमधल्या दहिफळ गावामध्ये शेतकऱ्यांच्या हातामधून त्यांनी ही चप्पल घातली आहे. आज या सत्कार प्रसंगी मी सगळ्या या दैपळ पंचक्रोशीतल्या शेतकऱ्याला आवाहन केलं आणि भविष्यातल्या काळासाठी तुम्ही आम्ही सगळेजण राजकारण विरहित शेती आणि शेतीचे जे धंदे आहेत, जोडधंदे, त्याच्याविषयी येणाऱ्या आक्रमणाच्या वेळेस आपण सगळेजण एक रूपानं एकजुटीनं आपण लढू. नीट पेपर फुटीच्या विरोधामधलं आंदोलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या पोटातली आग होती. शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचं विधान. लोकसभेत विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती बोलणार होतो, मात्र कामकाज चालत नसल्याची ओमराजेंची माहिती. ही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर, प्रचार झाल्याच्या नंतर अचानक ती निवडणुकीतल्या गैरप्रकारामुळे जर रद्द झाली आणि परत निवडणुकीला जर सामोरं जावं लागत असेल त्या लोकप्रतिनिधीला, तर त्याची काय मनाची भावना होते. कारण ती निवडणूक तर फक्त 5 वर्षाची आहे. हिथं तर नीटची परीक्षा आयुष्य ठरवणारी आहे. त्यामुळे निश्चितपणे त्या तरुणाच्या मानसिकतेबद्दल मी निश्चितपणे त्यांच्या माझ्या संवेदना त्यांच्या बरोबर आहेत आणि निश्चितपणे त्यांचा जेव्हा जेव्हा कधी आवाज म्हणून, कारण एक लक्षात घ्या, केंद्र सरकारनं सुद्धा त्यांच्या वेदना लक्षात घेऊन त्या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला, त्यांच्या संवेदना मान्य केल्यात आणि इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा भले आम्ही सत्ताधारी पक्षात आलोय, ह्याचा अर्थ लोकांचे मुद्दे मांडायचे नाहीत असं होत नाही. विदर्भातल्या 11 जिल्ह्यांमधल्या ओबीसींचा एल्गार. भंडाऱ्यामधून आज निघणार मंडल जनगणना यात्रा. जातनिहाय जनगणना आणि स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची मागणी. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार देखील सहभागी होते. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सरकारनं सकारात्मक व्हावं. ओबीसींच्या हिताचे अनेक निर्णय मोदी सरकार आणि फडणवीस सरकारने केलेले आहेत. ओबीसींच्या आणखी काही मागण्या असतील तर त्या देखील आम्ही पूर्ण करू. ओबीसी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान. ओबीसी आरक्षणासंबंधी तर सरकारने सकारात्मक भूमिका आता पण घेतलेल्या आहे. जे काही निर्णय 65 वर्षाच्या काँग्रेसच्या सरकारच्या काळात झाले नाही, तेवढे सारे निर्णय ओबीसी समाजाकरता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारने घेतले आहे. अजून काही मागण्या असतील त्या आम्ही पूर्ण करू. रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा हा लवकरच सुटणार आहे. महायुतीचे तिन्ही नेते हे एकत्र येऊन निर्णय घेतील. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी माहिती. रायगडचं पालकमंत्री कुणाला करायचं हा संपूर्ण अधिकार, हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे.
माननीय एकनाथजी, सुनेत्रा पवारजी आणि मुख्यमंत्रीजी बसून याबद्दलचा निर्णय करतील. पण रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय लवकरच होईल असं मला दिसत आहे. सातारा जिल्हा बँकेमध्ये मतदार होण्यासाठी पैशांची बोली लावण्यात आली. 2 लाख रुपयांनी मताचा अधिकार मिळवला. लोकशाहीला काळीमा फासणारा असा हा सगळा प्रकार आहे. कराडच्या कोडोली गावामधील विकास सेवा सोसायटीच्या ठरावाच्या दरम्यान हा प्रकार घडलाय. पुण्यामध्ये सीओईपी महाविद्यालय कुलगुरूंच्या दालनामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आंदोलन. मनमानी शुल्क वाढीच्या विरोधात विद्यार्थी आक्रमक. खासदार संजय राऊत यांच्या समर्थनार्थ सोलापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातलाय. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रताप चव्हाण यांची गोरेंवरती टीका करताना जीभ घसरली आहे. नाशिकमधील खड्ड्यांच्या प्रश्नावरून राजकारण. शहरामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं होर्डिंग्ज लावले. छगन भुजबळ यांना पालकमंत्री करण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी. छगन भुजबळ आणि माझ्यामध्ये कुठलंही कोल्ड वॉर नाहीये. माझे आणि भुजबळांचे जिव्हाळ्याचे चांगले संबंध आहेत. त्यांच्याशी अनेक वेळेला बोलणं देखील होतं. मंत्री गिरीश महाजन यांचं विधान. नाही माझे भुजबळ साहेबांचे अतिशय चांगले संबंध आहे. आम्ही पुतळ्याच्या अनावरणाच्या वेळेला सुद्धा मी अगदी हात धरून त्यांना ट्रेनमध्ये बसून त्यांना वरती घेऊन गेलो. आम्ही हार घातला तिथे अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला. आणि नंतर तिथे आल्यावर सुद्धा आता स्टेजवर बोलायचं काय, आम्ही बोललो जे बोलायचं तेवढं आम्ही बोललो. पण सतत तुम्ही बोलतच राहा, थांबू नका, समोर लोक बसलेले आहेत, असंही करता येत नाही. माझ्यामध्ये त्याच्यामध्ये कुठेही दुरावा नाही आहे, कुठेही मतभेद नाही. माझ्या आणि भुजबळ साहेबांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. विधान परिषद निवडणुकीचा निर्णय झाला तेव्हाच रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय झाला अशी माझी माहिती आहे. लवकरच रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय घेतला जाईल. मंत्री गिरीश महाजन यांना विश्वास. MLCचा निर्णय झाला त्यावेळेला मला वाटतं काही बोलणं झालेलं आहे असं माझ्या कानावर आहे. आता मला माहीत नाही रायगडचा विषय काय झाला आहे काय नाही, पण मला असं वाटतं लवकरच हा तिढा सुटेल. मलाही असं वाटतं की लवकरच रायगडचा तिढा सुटेल. नाशिक शहरामधले खड्डे बुजवण्यासाठी सुरुवात झाली आहे. एबीपी माझाच्या बातमीनंतर महानगरपालिका प्रशासन आता कामाला लागलंय. पंचवटी, मखमलाबाद, सिडको, सातपूर, गंगापूर रोड या भागामध्ये खड्डे बुजवण्यासाठी सुरुवात झाली. तर रस्ते आता तातडीनं दुरुस्त केले जात आहेत. नाशिक शहरामधल्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली. खड्डे व्यवस्थित बुजवले जात नसल्याचा आरोप आहे. 7 ऑगस्टला होणाऱ्या नाशिककरांच्या मोर्चाला ठाकरेंची शिवसेना ही देखील पाठिंबा देणार आहे. शहरातल्या जनतेला आता वेटीस धरून काम करणं कितपत योग्य आहे? किती दिवस अंत म्हणजे आता अंत झाला या गोष्टीचा. आज महापौरांना मी विनंती करेल या महासभेच्या 7 तारखेच्या महासभेसाठी की तुम्ही प्राधिकरणाचे अधिकारी सुद्धा या महासभेला बोलवा. रस्ता खचल्यामुळे माळशेज घाट बंद ठेवण्यात आला. तर पर्यायी मार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य आहे. खिरेश्वर, पिंपळगाव, जोगा धरणाच्या बॅकवॉटर लगतच्या मार्गावरती खड्ड्यांमुळे पर्यटक हैराण झाले आहेत. गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यामधल्या म्हसवाणी डव्वा या मार्गावरती धानाची लागवड सध्या सुरू आहे. रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला जागा करण्याचा प्रयत्न. नागरिकांनी संताप व्यक्त केला. नालासोपारा मुख्य रस्त्याच्या दयनीय अवस्थेच्या विरोधात तरुणाचं पाण्यामध्ये ठिय्या आंदोलन. शहर अभियंत्याच्या राजीनाम्याची देखील मागणी. येत्या 2 दिवसांमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे जमा होणार आहेत. तर आधार प्रमाणीकरण झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीचे हे पैसे जमा होतील. 17 लाख शेतकऱ्यांपैकी 10 लाख शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण पूर्ण झालंय. फार्मर आयडीच्या गोंधळामुळे नंदुरबारमधील 10,000 शेतकरी अडचणीत आलेत. 45 वनगावांची नावं शासनाच्या ऑनलाईन प्रणालीमध्ये नाही आहेत. पोर्टलवरती वनगावांची नावं नसल्यामुळे फार्मर आयडी तयार करण्यामध्ये सध्या अडचणी येत आहेत. पीक विमा, कर्जमाफी, अनुदान यासह वेगवेगळ्या योजनांपासून वंचित राहण्याची शेतकऱ्यांना भीती आहे. धाराशिवमधील पीक विमा योजनेमधील 14 मंडळं वगळण्यात आली. अतिवृष्टीच्या निकष विमा कंपन्या आणि राज्य सरकारमध्ये असता तर एकही मंडळाला विमा देण्याची मागणी करावी लागली नसती. खासदार ओमराजे यांनी खंत व्यक्त केली. आपण बघितलं असेल, अतिवृष्टीचा निकष जर पीक विमा कंपनी आणि राज्य सरकारमध्ये जर अस्तित्वात असता तर एकाही मंडळाला आज
आम्हाला विमा द्या म्हणून महाग लागायची किंवा या पीक कापणी प्रयोगावर अवलंबून राहायची वेळ आली नसती. केवळ तो निकष वगळला गेल्यामुळं त्या ठिकाणी आज 14 मंडळं धाराशिव जिल्ह्यातली त्या पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत. धाराशिव जिल्ह्याच्या वाशी तालुक्यामधील वडजी गावामधील दिव्यांग शेतकऱ्यांच्या तोंडाला पीक विमा कंपनीनं पानं पुसली आहेत. 700 रुपयांचा पीक विमा काढून मदत मात्र 211 रुपये. दिव्यांग शेतकरी बबन आणि राधा कांबळे आर्थिक संकटात आहेत. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं त्यांचं नुकसान झालं होतं. 62 आरा शेती आहे आणि 720 रुपये विमा भरला होता. लोकांचं पैसे म्हणून बसत उसणं ते काय दिलेलं नाही का ते विमा आला पण 211 रुपये ते उचललंच नाही. तसंच ठेवून दिला मी काय करायचं उचलून म्हणून तिरकेला द्यायला जातं आमचं 300 रुपये रिक्षाला आणि विमा आला आहे 211 रुपये. त्याच्यामुळे मग ते उचललेलंच नाही. तसं चालू करत नाही. कोल्हापूरच्या बाळूमामा मंदिरामध्ये तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे. उपनिबंधक रागिणी खडके यांच्यासह 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. खडके अद्यापही फरार असल्याची माहिती आहे. तर तत्कालीन सहाय्यक धर्मादाय आयुक्त निवेदिता पवार यांच्यावरती देखील आरोप आहे. गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यामध्ये छत्तीसगड सीमेजवळ लाखो रुपयांच्या सागवान तस्करीचा पर्दाफाश. मोहुर्ली जंगलामधून तब्बल 50 लाख रुपयांचा सागवान साठा आणि ट्रक देखील जप्त करण्यात आला. संभाजीनगर जिल्ह्यामधील गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी पुन्हा एकदा 5 ते 7 हजार ब्रास वाळू पकडली आहे. वाळू माफियांनी गायरान जमिनीमध्ये खड्डा खोदून ही वाळू लपवून ठेवली होती. घरकुल योजनेसाठी आता ही वाळू मोफत दिली जाणार आहे. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये पाकिस्तानी बनावटीच्या सौंदर्य प्रसाधनांची विक्री होती आहे. एफडीए कडून छापा टाकत 14,000 रुपयांचा साठा जप्त. संबंधित दुकानदारावरती गुन्हा दाखल. रील्स बनवण्याचा मोह एका तरुणाच्या जीवावरती बेतला. खोपोलीमधल्या केपी वॉटरफॉलवरून परतत असताना ठाण्यामधील 23 वर्षीय पर्यटकाचा दरीमध्ये पडून मृत्यू झालाय. रात्रभर सुरू असलेल्या शोध मोहिमेच्या नंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं. 2 ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातामध्ये एका क्लिनरचा मृत्यू झालाय. भंडारा बायपास महामार्गावरच्या कोरंभी परिसरातली ही घटना आहे. नागपूरच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रकला दुसऱ्या ट्रकनं जोरदार धडक दिली. नागपूरच्या कामठी परिसरामध्ये कौटुंबिक वादामधून आई मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न. सुरेश बावणे याचा मृत्यू झालाय तर आई लक्ष्मीबाई बावणे या जिवंत आहेत. मुलाचा 3 दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याची माहिती आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यामध्ये आईच्या कुशीत झोपलेल्या 8 महिन्यांच्या मुलीच्या अंगावरती भिंत पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय. सोनाली झाडे असं मृत्यू झालेल्या चिमुकलीचं नाव आहे. अतिवृष्टीमुळे घरामधील भिंत कोसळली आणि यामध्ये ही भिंत मायलेकीच्या अंगावरती पडली. नाशिक शहरामध्ये डेंग्यूचे 31 रुग्ण. धूर आणि फवारणी मात्र बंद आहे. डेंग्यूचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना महानगरपालिकेची डास नियंत्रण मोहीम सध्या विस्कळीत आहे. त्यामुळे साथीचे आजार वाढण्याची भीती आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणांचा पाण्याचा साठा 90% पोहोचला. काही धरणं 100% भरली. पुढील काही दिवसांमध्ये उर्वरित धरणं पूर्ण क्षमतेनं भरण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. पुढील 2-3 दिवसांमध्ये मुंबईकरांवरील 10% पाणी कपात मागे घेतली जाण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. भिवंडीमधल्या मुसळधार पावसामुळे कामवारी नदीनं धोक्याची पातळी गाठली. मुसळधार पावसामुळे कामवारी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. नदीकाठावरच्या परिसरामध्ये सतर्कतेचा इशारा. कामवारी नदीचं पाणी भिवंडी शहरामध्ये शिरलंय. भाजी मार्केटसह बाजारपेठ, तीनबत्ती परिसर या ठिकाणी गुडघाभर पाणी साचलं. अचानक वाढलेल्या पाण्यामुळे नागरिकांची तारांबळ. रायगड जिल्ह्यामधील 28 धरणांच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. 24 धरणं 100% भरली. एकूण धरणामध्ये 95.72% इतका पाणीसाठा. जळगाव जिल्ह्यामधील तरसोद पाळधी बायपासवरील आसोदा पुलाची स्थिती एकाच मुसळधार पावसामध्ये गंभीर बनली. पुलावरील कॉन्क्रीट प्लेट आणि माती खचली. 3 दिवसांपासून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद. तरसोद पाळधी असोदा बायपासवरील असोदा पुलाची मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाहणी केली आहे. पहिल्याच पावसामध्ये कॉन्क्रीट प्लेट आणि माती खचल्याची ही घटना घडली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.